नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं माझ्या JP ट्युटोरियल्स या यूट्यूबवर स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण भरभरून प्रेम दिलं आणि आज मी आजच्या विजयादशमीच्या संदर्भाने आपल्याशी हितगुज करणार आहे. आज दसरा म्हणजेच विजयादशमी आणि या विजयादशमीला आपल्या धर्मामध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला आहे. म्हणजे या दिवशी कोणतंही काम करायला अडचण नाही. मग कुणी गाड्या खरेदी करतील, कुणी घरं खरेदी करतील, कुणी सोनं घेतील, पण शुभ कार्यासाठी आजचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य काय आहे तर संध्याकाळी आपण सोनं लुटतो. सोनं लुटणं म्हणजे आपट्याच्या पानाची पूजा करून ते आपण घरी आणतो. यामागे फार मोठी कथा आहे. आपल्याला आठवत असेल, जुन्या जमान्यामध्ये एक गाणं होतं, सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतून आला, बहीण काशी ओवाळी मग त्याला. याचा अर्थ काय तर संध्याकाळच्या वेळेला सोनं लुटून घरी येणाऱ्या माणसाची ओवाळणी केली जाते, औक्षण केलं जातं. आता ही परंपरा कधी सुरू झाली तर यासाठी आपल्याला रामायणाच्या पलीकडे 5व्या पिढीपर्यंत जावं लागतं. रामायणाचे पणजोबा, खापर पणजोबा असे रघुराजा, आणि रघुराजाच्या काळापासून हे सोनं लुटण्याची परंपरा सुरू झालेली आहे. रघुराजावर महाकवी कालिदासांनी एक सुंदर महाकाव्य रचलेलं आहे, रघुवंश म्हणून. आणि ते महाकाव्य इंग्रज कवी गटे याने डोक्यावर घेऊन तो नाचलेला आहे. एवढं महत्त्व त्या काव्याचं आहे. तर रघुराजाच्या आणि कौत्स नावाच्या एका विद्यार्थ्याची ही कथा आहे. वरतंतू नावाचे एक ऋषी आणि त्यांच्याकडे 12 वर्ष शिकलेला हा कौत्स 14 विद्या शिकल्यानंतर हा मुलगा गुरुला निरोप घेताना म्हणतो, आचार्य, मला तुम्हाला काही गुरुदक्षिणा द्यायची आहे. आचार्य म्हणतात, तुझा अभ्यास, तुझी प्रगती, तुझं तेज हीच माझी गुरुदक्षिणा आहे, मला काही नको. पण कौत्स हट्टास पेटला आणि म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला देता येणार नाही अशी मागणी गुरूंनी केली. काय मागितलं? गुरु म्हणाले, कौत्सा, मी तुला 14 विद्या शिकवल्या आहेत, तेव्हा 14,000 सोन्याच्या मोहरा मला गुरुदक्षिणा म्हणून दे. क्षणभर कौत्स विचार करतो आणि नंतर जो तडक निघतो तो रघुराजाकडे येतो. आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला राजे महाराजे हे विद्यार्थ्यांना मदत करत असत. कौत्स येतो त्यावेळेला रघुराजाने आपलं दान सगळं दिलेलं असतं आणि तो रिक्त हस्त झालेला असतो. हे पाहून कौत्स मागे फिरतो. पण राजा चाणाक्ष आहे. राजाने त्याला बोलावलं आणि येण्याचं कारण विचारलं. कौत्स म्हणतो, राजा, मला गुरुला देण्यासाठी दक्षिणा म्हणून काही मोहरा हव्या आहेत, पण तू तर रिक्त हस्त आहे, म्हणून मी परत जातो. राजाला हे आव्हान वाटलं आणि रघुराजा म्हणाला, थांब, आश्रमशाळेत थांब, मी तुझी व्यवस्था करतो. आणि राजाने सैन्याला हुकूम दिला की आपल्याला आत्ताच्या आत्ता कुबेरावर आक्रमण करायचं आहे. ही बातमी कुबेराला क्षणात कळली आणि आपल्यावर हे नसती आफत येऊ नये म्हणून राजाच्या दारात असलेल्या एका आपट्याच्या झाडावर सोन्याचा पाऊस पाडला. आता इथे ही कथा थांबत नाही आहे. राजाने कौत्साला सांगितलं, बाबा, हे सारं धन तू घेऊन जा.
कौत्स म्हणतो मला काय करायचंय सगळं, मला फक्त 14 कोटी मोहरा हवेत, बाकीचा तुम्हाला घ्या. राजा म्हणतो मला नको, कौत्स म्हणतो मला नको. किती निस्पृहच आहे, देणारा देतो पण घेणारा घेत नाही. आणि मग राजाने ठरवलं मीही आज रिक्त हस्त झालेलो आहे, मलाही आज धन नको आहे. म्हणून सगळ्या जनतेला त्याने सांगितलं हे सोनं ज्याला जेवढं नेता येईल तेवढं त्यांनी न्यावं. आणि अशा तऱ्हेने त्या काळापासून सोनं लुटण्याची ही परंपरा सुरू झाली. आता आपण लुटणे या शब्दाकडे जर पाहिलं तर आज सगळीकडे बजबजपुरी आहे, लुटारूंच्या टोळ्या सगळीकडे आहेत, समाजामध्ये शोषण फार मोठं होत आहे. आणि यावर रघुराजेची कथा आणि कौत्साची निस्पृहता हे एक औषध आहे. पण कोण लक्षात घेतो? तेव्हा आपण एक उपचार म्हणून आपट्याची पानं घेऊया, त्याची पूजा करूया, पानं घेऊया, देवाला वाहूया आणि एक पवित्र असं पान म्हणून आपल्याजवळ ठेवूया. धन्यवाद. आपण माझं चॅनल ऐकताय, त्याला भरभरून पाठिंबा देत आहे. असंच प्रेम आमच्यावर असू द्या आणि उद्या पुढच्या भागासाठी बोलूया. धन्यवाद.